हॅलो डिअर स्टुडंट, गुड डे एव्हरीबडी. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला मॅथमॅटिक्स फर्स्ट याचं चॅप्टर 5 जे आहे याला सुरुवात केली, ज्याला आपण संभाव्यता म्हणतो. वी स्टार्ट इन प्रिव्हियस व्हिडिओ नेम ऑफ दॅट चॅप्टर, दॅट इज दी प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी हे जे प्रकरण आहे मी तुम्हाला सांगितलं, अतिशय सोपं असं प्रकरण आहे. याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ती आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे काही एक्झाम्पल आहे. आपण 2-3 ॲक्टिव्हिटी सुरुवातीला पाहिल्या. पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे त्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जनरली इव्हेंट जे आहे या इव्हेंटमध्ये जे कॉइन आहे ज्याला आपण नाणं म्हणतो, आणि हे नाणं जेव्हा आपण टॉस करतो, नाणं फेकतो, त्यावेळेला त्याचे जे आउटकम्स आहेत, ज्या पॉसिबिलिटी आहे, 2च पॉसिबिलिटी त्या ठिकाणी असतात. त्या म्हणजे हेड किंवा टेल, छापा किंवा काटा. किंवा 2 नाणे जेव्हा आपण टाकू एकाच वेळेला, इफ वी टॉस 2 कॉइन्स सायमल्टेनियसली, दॅट इज दी 4 टाइप्स ऑफ पॉसिबिलिटी. वी गेट हेड हेड, दोन्ही नाण्यांवर छापा मिळेल. किंवा हेड टेल, एकावर छापा दुसऱ्यावर काटा मिळेल. किंवा टेल हेड, पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा मिळेल. आणि चौथी पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये एकच असेल, दोन्ही नाण्यांवरती काटा असेल. हे 2 इव्हेंट, ह्या 2 ॲक्टिव्हिटी आपण पाहिल्या. देन वी स्टार्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3. तिसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला आज पाहायची, लक्षात घ्या. नाऊ थ्रो अ डाय वन्स. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अप्पर फेस. आता एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला सापशिडीचा खेळ खेळतो त्यावेळेला आपल्याकडे एक डाय असते, ज्याला फासा म्हणतो आपण, मराठीमध्ये फासा म्हणतो. आता या फासा म्हणजे काय असते? एक घनाकृती असते, लक्षात घ्या. आणि त्या घनाकृतीला आपल्याला माहिती, एकूण किती पृष्ठ असतात? 6 पृष्ठ असतात. उभे 4 पृष्ठ, तळाचा 1 पृष्ठ आणि वरचा 1 पृष्ठ, अशी एकूण 6 पृष्ठभागांची मिळून ही घनाकृती तयार झालेली असते. आता या घनाकृतीमध्ये नाऊ थ्रो अ डाय वन्स म्हणजे एका वेळेला जर आपण ती घनाकृती टाकली, म्हणजेच डाय आपण टाकली, फासा टाकला, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन अप्पर फेस. त्याच्या प्रत्येक फेसवरती असे डॉट्स असतात, पहा. आता सपोज 6 जे त्याचे पृष्ठभाग आहे, 6 पृष्ठभाग आपण दाखवले, पहा. दॅट इज 1 2 3 4 5 6 अशी 6 पृष्ठांची मिळून ती तयार झालेली. आता पहिला जो पृष्ठभाग आहे, पहिला जो सरफेस, त्याच्यावर 1 डॉट असेल. हा जो दुसरा आहे त्याच्यावर 2 डॉट असतील. तिसरा जो सरफेस त्याच्यावर 3 डॉट असतील. चौथा दिसतो याच्यावर 4 डॉट आहे, 5 डॉट आणि 6 डॉट. अशी प्रत्येक पृष्ठभागावरती 1 2 3 4 5 and 6 अशी 6 डॉट त्याच्यावरती दिसतात. आणि मग ज्या वेळेला आपल्याकडे हा जो फासा आहे हा एकाच वेळेला आपण टाकला, समजा तो फासा फेकला, मीन्स इफ वी थ्रो अ डाय वन्स, या 6 पैकी कोणती तरी एक पॉसिबिलिटी शक्य आहे. एक तर आपल्याला 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल. याच्यापैकी कोणता मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. मीन्स ईच ऑफ दिस पॉसिबल रिझल्ट्स ऑफ थ्रोइंग डाय, म्हणजे ही शक्यता, म्हणजे फासा फेकण्याचं एक संभाव्य असं फलित आहे, लक्षात घ्या. म्हणजेच आपण जेव्हा फासा फेकतो त्यावेळेला या 6 फलितांपैकी कोणतं तरी एक फलित आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट, ज्याला आपण यादृच्छिक प्रयोग म्हणतो मराठीमध्ये. व्हॉट इज मीन बाय रॅन्डम एक्सपेरिमेंट? म्हणजेच रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय असतो, लक्षात घ्या. The experiment in which all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty, and there is a equal possibility for each result, is known as a random experiment. Again, the experiment in which all possible results are known in advance. लक्षात घ्या की ज्या प्रयोगामध्ये संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, जसं आपण नाणं टाकतो
संभाव्य फलित कोणते, हेड किंवा टेल आपल्याला माहिती आहे अगोदर, छापा किंवा काटा, पण कोणता मिळणार हे निश्चित माहित नाही. म्हणजे डाय जेव्हा आपण टाकतो आपल्याला माहिती आहे, एक डॉट मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. या 6 पैकी एक कोणता तरी असेल, म्हणजे त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल अगोदर भाकीत करू शकत नाही. लक्षात घ्या. मीन्स known as, but none of them can be predicted with certainty, and there is a equal possibility for each result is known as a random experiment. म्हणजे सर्व फलित सत्य असण्याची शक्यता समान असते. या प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. म्हणजेच थोडक्यात जेव्हा आपण एखादा प्रयोग करतो त्या प्रयोगाचे सगळे जे फलित आहे ते आपल्याला अगोदरच जर माहित असतील, पण त्यात कोणत्याच फलिताबद्दल आपण निश्चित असं भाकीत करू शकत नाही, त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. जसं आपण डाय टाकणे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, कारण वी गेट 1 2 3 4 5 or 6. देन टॉसिंग कॉइन, जेव्हा कॉइन टाकू रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, लक्षात घ्या. किंवा तुमच्याकडे अशी बंच दिला तिकिटांचा, 1 ते 50 नंबरची तिकीट आहे, कोणतं एक तिकीट तुम्हाला रॅन्डमली त्यातलं काढायला लावलं, दॅट इज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. तो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, कारण 1 ते 50 अंक असलेल्या तिकिटांमध्ये कोणतंही तिकीट आपल्याला निघू शकतं. दॅट इज द रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके. मीन्स फॉर एक्झाम्पल टॉसिंग कॉइन रॅन्डम एक्सपेरिमेंट, थ्रोइंग डाय फासा टाकणे, दॅट इज द रॅन्डम एक्सपेरिमेंट. पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर 1 to 50. 1 ते 50 अंक लिहिलेली कार्ड तुमच्या समोर ठेवलेली आहे आणि त्यातून कोणतंही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने मीन्स रॅन्डमली जर आपण काढलं तर त्यातलं कोणतंही एक कार्ड निघू शकतं. पिकिंग कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. जे आपण पत्ते खेळतात, या पत्त्यांमध्ये 52 पत्ते असतात. मग योग्य पिसलेले जे पत्ते आहेत त्यातला कोणताही एक पत्ता जर आपण काढला तर कोणताही पत्ता त्याच्यामध्ये निघू शकतो. दॅट इज दी रॅन्डम एक्सपेरिमेंट. म्हणजे त्या 52 मधलाच एक निघेल, पण कोणता निघेल हे मात्र आपण निश्चित अगोदर सांगू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज दी रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता तुम्हाला एवढं सोपं लक्षात घ्या की जे इव्हेंट आहे, जे एक्सपेरिमेंट आहे रॅन्डम, हे ठरलेले एक्सपेरिमेंट आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी. एक कॉइन असेल, एकदा किंवा दोनदा टाकणे किंवा 3दा टाकणे, हा एक एक्सपेरिमेंट आहे. आता त्याचे सॅम्पल स्पेस कसे लिहायचे ते आपण पुढे पाहू. देन सेकंड डाय ऑर डायस, म्हणजे एक फासा टाकणे किंवा 2 फासे एका वेळेला टाकणे, त्याचे जे रिझल्ट्स आहे ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर कार्ड लिहिणं, कार्डवर नंबर देणं, तो एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. नंतर योग्य पिसलेली पत्ती त्याच्यातून एक पत्ता काढणं, तो एक एक्सपेरिमेंट तुम्हाला आहे याच्यामध्ये. किंवा ज्या वेळेला आपण अंक लिहितो, सम विषम म्हणजे इवन नंबर ऑड नंबर, याच्या संदर्भात काही तुम्हाला दिलेले आहेत. अशा पद्धतीचे जे एक्सपेरिमेंट आहे रॅन्डम, हे रॅन्डम एक्सपेरिमेंट आपल्याला दिसतील. देन वी सी दी आउटकम, निष्पत्ती. आता ही निष्पत्ती म्हणजे काय लक्षात घ्या. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज अन आउटकम. म्हणजे यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असं म्हणतात. आता यादृच्छिक प्रयोगाची निष्पत्ती म्हणजे काय. सपोज कॉइन टॉस केला, दॅट इज द रॅन्डम एक्सपेरिमेंट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला छापा मिळाला किंवा काटा मिळाला, वी गेट हेड ऑर टेल, दॅट इज दी आउटकम. म्हणजे आपला आउटकम काय आहे तर हेड किंवा टेल मिळणे, त्याला आपण निष्पत्ती म्हणायचं. म्हणजे जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे त्याचं जे फलित आहे तो रॅन्डम एक्सपेरिमेंट असेल, लक्षात घ्या. आता काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले पहा. In a certain experiment of tossing a coin, there are only 2 outcomes. म्हणजे जेव्हा एक नाणं फेकतो आपण, हा जो यादृच्छिक प्रयोग आहे याच्यामध्ये 2च निष्पत्ती असतात. There are only 2 outcomes. कोणते 2 आउटकम आहे. We get head or tail. आता नाणं फेकल्यानंतर आपल्याला माहिती आहे, एक तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल. छापा असेल तर एच, काटा असेल तर टेल. याच्यापैकी तिसरी पॉसिबिलिटी आहे का. नो. ओनली 2 पॉसिबिलिटीज. वी गेट हेड ऑर टेल. आपल्याला 2च शक्यता, 2च निष्पत्ती या ठिकाणी आहे, छापा किंवा काटा. देन सेकंड, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोइंग अ डाय. जेव्हा आपण एक फासा फेकतो, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोइंग अ डाय, देर आर 6 आउटकम्स
according to the number of dots on the 6 faces of the die. In a random experiment of throwing a die, there are 6 outcomes according to the number of dots on the 6 faces of the die. म्हणजे जेव्हा एक फासा आपण फेकतो, या प्रयोगामध्ये 6 पृष्ठभागांवर असणाऱ्या टिंबाच्या संख्येवरून 6च निष्पत्ती या ठिकाणी पहा. एक तर आपल्याला 1 मिळेल, 2 मिळेल, 3 डॉट मिळतील, 4 मिळतील, 5 किंवा 6. यापेक्षा वेगळी निष्पत्ती किंवा यापेक्षा वेगळा आउटकम्स नसेल. लक्षात घ्या, जी 6च निष्पत्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके. देन इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग कार्ड बिअरिंग नंबर ऑफ 1 to 50 देर आर 50 आउटकम्स. म्हणजे पहा, 1 ते 50 अंक लिहिलेली कार्ड असतील आणि त्यातलं कोणतंही एक कार्ड आपण बिअर केलं, काढलं बाहेर यादृच्छिक पद्धतीने, रॅन्डम पद्धतीने, तर त्याच्यापैकी कोणतं तरी एक कार्ड 1 ते 50 अंक लिहिले, मग 1 अंक मिळू शकतो, 2 मिळू शकतो, 3 मिळू शकतो, 4 मिळू शकतो किंवा अगदी 50 पर्यंत कोणताही अंक मिळेल. पण 51 अंक त्या ठिकाणी मिळेल का आपल्याला? वी कॅनॉट गेट 51 नंबर्स बिकॉज वी राईट द नंबर फ्रॉम 1 to 50. आपण फक्त 1 ते 50 एवढेच अंक त्या ठिकाणी लिहिलेले. ओके. देन a card is drawn randomly from pack of well shuffled playing cards. There are 52 cards in pack as shown in below. आता इथं पहा, बरेच विद्यार्थी आहेत, काहींना जो पत्ते आहेत खेळण्याचे, त्या पत्त्यांचे रंग किती असतात, त्याच्यामध्ये किती प्रकारचे पत्ते असतात, काही विद्यार्थ्यांना माहिती, काहींना माहित नाही. लक्षात घ्या, आता एकूण 52 कार्ड पत्त्यामध्ये असतात. पत्त्यांचा जो कॅट म्हणतो आपण, त्या कॅटमध्ये एकूण 52 कार्ड्स असतात, 52 पत्ते असतात. आता हे जर आपण चांगलं ऑब्झर्वेशन केलं तर 2 कलर त्याच्यामध्ये असतात, रेड कार्ड आणि ब्लॅक कार्ड. म्हणजे 26 लाल रंगाचे असतात आणि 26 काळ्या कलरचे असतात. लक्षात घ्या, आता 26 लाल आणि 26 काळे जे असतात, त्या 26 मध्ये परत 13-13चे 2 बंच असतात. जे 13 हर्ट कार्ड्स, 13 डायमंड कार्ड्स आणि जे रेड कार्ड्स असतात, ब्लॅक कार्ड जे असतात, 13 क्लब कार्ड अँड 13 स्पेड कार्ड. आता ही चित्र तुम्हाला दाखवले पहा, याच्यावर अशा पद्धतीत 4 प्रकारचे चित्र आपल्याला दिसतील 52 पत्त्यांमध्ये. आता जे लाल पत्ते असतात त्याच्यावरती पहा, हे जे दाखवले चिन्ह, हे बदाम पत्ते म्हणतो आपण त्याला, इंग्रजीमध्ये त्याला हर्ट कार्ड्स म्हणतात. असे किती असतात? हे हर्ट कार्ड 13 असतात. नंतर इथं तुम्हाला असा रेक्टँगल दाखवलाय पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 13 चौकट कार्ड, ज्याला आपण डायमंड म्हणतो, तर हे डायमंड कार्ड किती असतात? 13 असतात. नंतर जे ब्लॅक कार्ड असतात, त्या ब्लॅक मध्ये जे 26 एकूण, त्या 26 मध्ये परत 2 प्रकार असतात पहा. तर त्याच्यामध्ये 13 हे किल्वर आणि 13 इस्पिक, म्हणजे क्लब कार्ड अँड स्पेड कार्ड. म्हणजे एकूण 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये किती एकूण कार्ड आहे? 13 हर्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड. हे लाल झाले तुमचे, रेड कलरचे झाले. हर्ट आणि डायमंड हे रेड कलरचे आणि ब्लॅक कलरचे क्लब आणि स्पेड, ज्याला आपण किल्वर, इस्पिक, हे ब्लॅक कलरचे आणि जे बदाम आणि चौकट हे लाल कलरचे असतात. आता तुम्ही म्हणाल हे सगळे सांगण्याचं कारण काय? तर आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल जे आहे ते पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या. ओके. आता जे प्लेइंग कार्ड्स जे आहेत ह्या पद्धतीचे पहा. आता याच्यामध्ये इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड देर आर 4 सेट्स, नेमली हर्ट, डायमंड, क्लब, स्पेड. आपण पाहिले की त्याच्यामध्ये चौकट असेल, बदाम असेल, किल्वर असेल, इस्पिक असेल, बरोबर आहे. आता प्रत्येक संचात राजा, राणी आणि गुलाम, मीन्स इन 1 सेट 13 कार्ड्स, किंग, क्वीन अँड जॅक. किंग, क्वीन, किंग म्हणजे राजा, क्वीन राणी आणि जॅक म्हणजे गुलाम. अशा पद्धतीचे याच्यामध्ये परत आपल्याला सेट दिसतात पहा. आता त्याच्यामध्ये जो किंग आहे 10 नंबरचा असतो, 9 नंबर, 8 नंबर, म्हणजे या पद्धतीचे जे कार्ड्स आहेत, म्हणजे किंग, क्वीन, जॅक, हे 3 झाले तुमचे कलर. बाकीचे 10 नंबरचा, 9 नंबरचा, 8 नंबर, 7 नंबर, 2 अँड ॲश कार्ड. आता हा जो ॲश कार्ड आहे, ॲश कार्ड म्हणजे ज्याला आपण एक्का म्हणतो, त्याला ॲश कार्ड म्हटलेले. लक्षात घ्या. म्हणजेच राजा, राणी, गुलाम हे चित्रयुक्त पत्ते म्हणतो त्याला आपण. म्हणजेच हे जे पत्ते आहेत फेस कार्ड, चित्रयुक्त, आणि प्रत्येक कॅटमध्ये राजाचं चित्र, राणीचं चित्र आणि गुलामाचं चित्र असे 12 चित्रयुक्त पत्ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके. थँक्यू.